नमस्कार. मी आजपासून नवीन सुरुवात करत आहे. म्हणजेच की ज्या आपण भाज्या बनवतो, त्या प्रॉपर पद्धतीने कशा बनवतो, त्याची व्हिडिओ टाकणार आहे. या अगोदर मी माझ्या चॅनेलवर छोटे-छोटे शॉर्ट्स टाकलेले आहेत भाजी बनवण्याचे किंवा लिखाणकाम केलेले. पण आता मी पूर्ण भाज्या कशा आपण बनवतो, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. त्याप्रमाणे व्हिडिओ टाकायला सुरुवात करते. हा माझा पहिलाच व्हिडिओ असेल, जो मी असा व्हॉईस देऊन बनवते. तर चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम भाजी 2-3 पाण्याने धुवून घ्या. मी इथे तुम्हाला एकाच पाण्याने धुवून घेतलेली दिसते, कारण की याच्या अगोदर मी 2-3 वेळा भाजी धुवून घेतलेली आहे. भाजी 2-3 पाण्याने धुण्याचं कारण असं, की त्याच्यामध्ये भरपूर माती असते. ती एका धुण्यामध्ये निघत नाही. सुरुवातीला गॅस चालू करून आपण कढईमध्ये भाजी वाफलायला ठेवणार आहोत. कोणी भाजी डायरेक्ट फोडणीला घालतं कांदा लसूण घालून, पण मी तसं करत नाही. मी अगोदर भाजी वाफवून घेते. वाफवून घेतल्याने भाजीमध्ये वेगळ्या प्रकारची चव उतरते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. असं नाही की मी बनवते म्हणजे माझीच पद्धत खूप चांगली आहे आणि दुसऱ्यांची पद्धत खूप चांगली नाही आहे, असं नसतं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि बनवण्याच्या आपण कसं बनवतो, एखादं मन लावून बनवतो, जीव लावून बनवतो किंवा आपल्या माणसांना आपली माणसं खाणार आहेत, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्रेम ओतून बनवतो. त्यामुळे कुठलाही स्वयंपाक असू दे साहजिकच तो चांगला होणार आहे. जोपर्यंत भाजी वाफवून होते तोपर्यंत आपण इकडे कांदा आणि लसूण कापून घेणार आहोत. माझ्याजवळ आज हिरवी मिरची नाही आहे, पण तुमच्याजवळ जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही हिरवी मिरची कापून घेऊ शकता. मी ते लाल तिखट घातलेलं आहे. कांदा आपला कापून तयार झालेला आहे आणि लसूणही आपला कापून तयार झालेला आहे. आत्ता जी भाजी आपण वाफवून ठेवली होती ती भाजी मस्तपैकी अशी पाणी त्यातलं निथळून घेतलेलं आहे, म्हणजेच थोडक्यात पिळून घेतलेलं आहे. दुसरीकडे आपण गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवून तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकणार आहोत. थोड्या वेळाने आपण त्याच्यामध्ये लसूणही टाकणार आहोत. लसूण हा पूर्ण असा लालसर भाजला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. कांदा आणि लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण आपली वाफवून घेतलेली भाजी घालणार आहोत आणि वरतून शेंगदाण्याचा कूट घालणार